आणि आता आपण एक चटपटीत अशी चटणी बघतोय ना. अख्ख्या ताटामध्ये सतत एवढं गोड गोड होतं ना त्या दिवशी, तर त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काहीतरी तिखट पाहिजे. तर अशी चटणी आपण बनवतोय, कैरीची चटणी. तर साहित्य सांग ना. साहित्य असं आहे: किसलेली कैरी, किसलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, आलं किसलेलं, थोडी साखर, जिरं आणि मीठ. पण आधी काय? खोबरं ना. खोबरं आधी खोबरं मी डायरेक्ट ह्याच्यामध्येच टाकून देते. हो टाक. कोथिंबीर, किसलेली कैरी, मिरच्या, जिरं, आलं किसलेलं आणि मीठ, थोडी साखर, चालेल. कैरीची चटणी क्लासच लागते ना. एरवी वर्षभर आपल्याला मिळते कुठे? नाही, आपलं मराठी लोकांचा महिना चैत्र सुरू झाला. चैत्रापासून सुरुवात होते. येस. आणि चैत्र म्हणजे भरपूर उन्हाळा. हो. आणि त्याच्यासाठी आपण आपलं म्हणजे उष्णता जी वाढते त्याच्यासाठी आपण कैरी जी ह्याच्यामध्ये भरपूर येते, ज्या ज्या आहारामध्ये आपल्याला घालता येईल त्या भरपूर वापर करतो. तर आता चटणी रेडी आहे कैरीची. साहित्य आणि कृती. कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कैरीचा किस, ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, आलं, साखर, जिरं आणि मीठ. कृती: ओलं खोबरं, कोथिंबीर, कैरीचा किस, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरं, आलं, मीठ, साखर आणि पाणी हे मिश्रण मिक्सर मधून वाटून कैरीची चटणी तयार करावी. चटपटीत चटणी तयार झाली. पण नेहा, आणखीन एक अशी गंमत आहे की तू असं काहीतरी चटपटीत तिखट असं असेल ते मस्त करतेस, असा पुरावा तू दिलेला आहे. पण गोडाचं काय? गोडाचा आज आपण श्रीखंड करणार. आज श्रीखंड करणार आहोत. पण ती कशी पोहोचली त्या श्रीखंडामध्ये? आता ती एक्सपर्ट झाली. पण गमपण तिचं काय होतं ते बघूया ना जरा. पहिल्यांदा तिने जेव्हा शिरा केला होता तेव्हा मला वाटतं नुकतेच 1-2 महिनेच झाले होते आमच्या लग्नाला. आणि दर सोमवारी आमच्याकडे शिऱ्याचा नैवेद्य असतो. तर ती म्हणली आज माझ्या वडिलांना म्हणली आज मी करते. ठीक आहे कर. तो इतका जमला नाही आणि तो काही जमलाच नाही. म्हणजे एकदम असा एकदम कडक दगडासारखा झाला होता. मी तसाच खाल्ला तो आणि तिला म्हणलं नेहा खूप छान झाला आहे. तरी एक गंमत मला आठवते. पण त्याच्यानंतर आता ती मस्त केळं घालून शिरा करते. राहुल सारखा नवरा एवढा समजूतदार की त्यांनी तो शिरा जो काय प्रकरण होतं ते पण गपचूप खाल्लं. तो राहुलला पण खरं 100% मार्क द्यायला पाहिजे. टू गुड.